मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पल जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को कुछ नहीं मिलता इस जिंदगी में, लढणे वालों के कदमों में जहान होता है। आजचा व्हिडिओ नवीन भाषण शिकणाऱ्यांसाठी आणि जे अगोदरपासून भाषण करत आहेत त्यांच्या भाषणाला धार लावण्यासाठी आहे। आपण पाहतो काही लोकांना भाषण करण्याची संधी मिळाली तरी ते काहीतरी कारण पुढे करून भाषण करण्याची संधी कायमस्वरूपी हे टाळत असतात। कारण तर अशी मजेशीर असतात की कारण जर ऐकली तर हसू आवरणं कठीण होऊन जातं। त्यामधलं पहिलं कारण आहे की माझा आवाज बसलाय, त्यामुळे मी भाषण करू शकत नाही। आता याला का दररोज 10-10 सभा आहेत का? म्हणजे त्या सभेमध्ये बोलून बोलून याचा आवाज बसलाय आणि म्हणून हा म्हणतोय की माझा आवाज बसलाय आणि मी भाषण करू शकत नाही असं म्हणून काही माणसं भाषण करायचं टाळतात। हे एक त्यामधलं एक गमतीशीर आणि मजेशीर कारण आहे। त्यामधलं दुसरं कारण आहे की माझा घसा दुखतोय। आता यांनी कुठं हारवळ्या ठोकल्यात म्हणून याचा घसा दुखायला लागलाय, परंतु भाषण देण्याची वेळ येऊ नये, भाषण देणं टाळायचं आहे म्हणून माझा घसा दुखतोय असं कारण पुढं करून हाही माणूस भाषण द्यायचं टाळतो आहे। या कारणामधील तिसरं कारण आहे की मला ताप आला आहे। आता सभेच्या ठिकाणी 2 तास झालं तो तिथं आहे, तेव्हा याला ताप आलेलं जाणवलं नाही, पण जेव्हा याला भाषण करण्याची वेळ येते किंवा जेव्हा त्याला भाषण करायचं सांगितलं जातंय तेव्हा हा म्हणतोय की मला ताप आलेला आहे। या तापाचं कारण एकमेव आहे की आता भाषण करायचं आहे आणि भाषण करायचं म्हटल्याच्या नंतर तिथं उभा राहिल्यावर काय बोलायचं याचा काही ताळमेळ नाही। त्यामुळं काहीतरी करून हे टाळणे आहे आणि टाळण्यासाठी कारण काय पुढं करायचं तर मला ताप आला आहे आणि असं म्हणून काही लोक भाषण द्यायचं टाळत आहेत। यातलं 5वं कारण तर अत्यंत गमतीशीर आहे। ते वैयक्तिक माझ्यासोबत घडलेलं आहे। म्हणजे भाषण प्रशिक्षण कार्यशाळेमधील एक माझा मित्र, मी व्याख्यानाला जात असताना त्याला सोबत घेतलं आणि मी माझ्या मनामध्ये ठरवलं की त्या व्याख्यानाच्या जागेवर याला 2 मिनिटं बोलायला लावू, म्हणजे याची गर्दीची भीती मरल आणि याला बोलण्याच्या बाबतीमध्ये धाडस येईल। आणि आम्ही त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो आणि नियमानुसार आम्ही त्या स्टेजवरती बसलो। सूत्रसंचालक सूत्रसंचालन करत होता, वेगवेगळे सत्कार केले जात होते आणि हे झाल्याच्या नंतर प्रस्ताविकासाठी संयोजक उभे राहिले आणि प्रस्ताविकाला चालू केलं। आणि प्रस्ताविक करत असताना मी माझ्या मित्राला कानामध्ये हळूच म्हणालो की आता तू 2 मिनिटं इथं बोल। आणि असं म्हणल्याच्या नंतर त्याच्या डोक्यामध्ये मात्र टूप पिटली आणि आता बोलायचं तर नाही, परंतु सरांना कारण काय सांगायचे। आता मी हे मागे 4 कारणं सांगितली, ते मी भाषण प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये कारणं सांगितलेले आहेत आणि हे कारणं सांगत असताना प्रचंड हसाही उसळलेला आहे, परंतु हे 4 कारणांपैकी वेगळं कारण सांगणं गरजेचं आहे। आणि त्याच वेळेला तो माझ्या कानाजवळ हळूच म्हणाला की सर, म्हणला मी भाषण केलं असतं, परंतु आज सकाळी मी घाई गडबडीमध्ये आंघोळ करून आलोय म्हणला आणि आंघोळ केल्याच्या नंतर मी चड्डीच घालायचं विसरलेलो आहे, त्यामुळं मला भाषण करायला जमणार नाही। आता तुम्ही सांगा की चड्डीचं आणि भाषणाचं इथं काही सूत जमतंय का? याचा मेळ कुठं बसतोय का? आणि भाषणाचा चड्डीचा अंडरवेअरचा कुठं संबंधही येत नाही। म्हणजे माणसं भाषणाची टाळण्यासाठी काही वेगवेगळी कारणं पुढं करतात आणि त्या मंचापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात। आणि मंचापासून हा दूर राहण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, त्याला बोलण्यासाठी मटेरियल मिळावं, त्याच्यामध्ये धाडस निर्माण व्हावं, यासाठीच भाषण रंग भाषण प्रशिक्षण संस्था माणसांना धाडशी बनवून वक्ता बनवण्याचं काम करत आहे। तर नमस्कार बांधवांनो, मी आहे आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रशिक्षक बाळासाहेब मस्के आणि आपण पाहत आहात भाषण रंग। आता स्टेजवर जाण्यासाठी आणि स्टेजवर गेल्याच्या नंतर आपण आपलं भाषणाची सुरुवात आणि भाषण कसं करावं याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। ही माहिती आपण 4 टप्प्यामध्ये पाहणार आहोत। त्या 4 टप्प्यामधील पहिला भाग आहे ते म्हणजे अभिवादन, त्याच्यामधील दुसरा भाग आहे तो म्हणजे मुख्य भाषणाची सुरुवात, त्यामधील तिसरा भाग आहे की भाषणामध्ये घेतले जाणारे मुद्दे आणि त्यामधील चौथा भाग आहे की या आपण देत असणाऱ्या भाषणाचा शेवट। जेव्हा तुम्ही स्टेजवर भाषण द्यायला उभा राहाल त्यावेळेस अभिवादन ही औपचारिकता आहे आणि याच्या अगोदर बोलण्यासाठी तुमच्याकडे जर एखादी शायरी चारोळी जर असेल तर ही जर तुम्ही म्हटलं तर अत्यंत छान आहे, कारण आपल्या भाषणाला गोलाई येते, भाषणाला आकार येतो। उदाहरणार्थ मी या जागेवर जर उभा राहिलो तर मी एक चारोळ घेऊन
या ठिकाणी भाषणाची सुरुवात करल। समज मी बोलायला उभा राहिलो तेव्हा अभिवादनाच्या अगोदर मी म्हणेल की आंधिया चलने लगी जोर तुम पैदा करो, आंधिया चलने लगी जोर तुम पैदा करो, कंठ में क्रुधन नहीं हुंकार पैदा करो। यानंतर या सभेमध्ये टाळ्या होतील आणि यानंतर मग आपण अभिवादनाला सुरुवात करूया आणि मग त्या अभिवादनामध्ये पहिला अभिवादन आपण घ्यायला चालू करूया। ते अभिवादन असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वराज्याची ज्योत पेटवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ, सुलतानशाहींनी उद्ध्वस्त केलेल्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचं दैदिप्यमान स्वप्न साकार करणारे रयतेचे राजे, शेतकऱ्यांची कैवारी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, मगरूर पेशव्यांचा माज आपल्या तळपत्या तलवारीने उतरवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर, समस्त बहुजनांचा हुंकार क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीची धगधगती मशाल क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे आद्यजनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, या संविधानाचे निर्माते आणि वंचित शोषितांचा भाग्यविधाता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही न्यायव्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, अशा कणखर शब्दामध्ये व्यवस्थेचं नागडं रूप जनतेसमोर आणणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि ज्यांनी ज्यांनी इतिहासामध्ये क्रांती केली, एक नवीन विचार पेरला, त्या सर्व क्रांतिकारी महामातांना महामानवांना आपल्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये विनम्र अभिवादन। सन्माननीय मंचावर विराजमान असणारे सर्व सन्माननीय आणि समोर उपस्थित माता भगिनी बांधवांना माझा सप्रेम नमस्कार। आज आपल्याशी संवाद साधत असताना मी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करणार आहे। एका शेतकऱ्याच्या घरामधील दररोजचं असणारं दूध संपलं जातं आणि त्या घरामध्ये दूध येणारी जी शेळी असते त्या शेतकऱ्याची शेळी आटली जाते। आता घरामध्ये लेकरा बाळांना दुधासाठी काही नाही, म्हणून हा शेतकरी ठरवतो की बाजारामध्ये जाऊ, आपण एक शेळी आणू आणि त्या दुभत्या शेळीचं दूध आपल्या लेकरा बाळांना होईल। तो दुसऱ्या दिवशी उठतो, बाजारालाही जातो, बाजारामध्ये फिरतो, एक दुधाळ शेळी हेरतो आणि त्या मालकासोबत सौदा करून ठरलेली किंमत देऊन ती दुधाळ शेळी घरी घेऊन येतो। त्याला त्या दिवशी समाधान वाटतं आणि विचार करतो की आता लेकरा बाळांना दूध होईल। तो संध्याकाळी घरी येतो, सकाळी दूध काढून लेकरा बाळाला घेऊन जायचे, ती शेळी कोट्यामध्ये बांधतो, कोट्याच्या बाहेर बाजही टाकतो आणि त्याच्यावरती झोपतो आणि त्याच वेळेला पहाट झाल्याच्या नंतर कोंबडं आरवतं, हा उठतो, हातामध्ये तांब्या घेतो, कोट्यामध्ये जातो आणि शेळीची धार काढायला लागतो, तर शेळीच्या कासामध्ये एक थेंबही दूध नसतं। त्याला वाटलं की बाजाराहून आणली त्याच्यामुळे शेळीच्या कासात दूध नसावं, म्हणून दुसऱ्या दिवशी तो त्या शेळीला खायला घालतो, पाला पाचोळा आणि शेळी गच्च करतो। संध्याकाळ झाल्याच्या नंतर कोट्यामध्ये नेऊन बांधतो आणि आता ठरवतं की उद्या सकाळी आपण दूध काढू आणि लेकरा बाळाला घेऊन जाऊ आणि दररोजच्या सारखं कोट्याच्या बाहेर बाज टाकतो, त्यावरती निवांत झोपतो आणि सकाळी पहाट झाल्याच्या नंतर उठतो, तांब्या घेतो आणि शेळीचं दूध काढायला जातो, तर पाहतो तर काय शेळीच्या कासामध्ये एक थेंबरही दूध नाही। आता मात्र शेतकरी हैराण होतो, त्याच्या मनामध्ये विचार येतो की माझ्या शेळीचं दूध कुणीतरी रात्रीची येऊन चोरतं आहे। आता मात्र मी जागं राहणार आणि हा चोर पकडल्याशिवाय राहणार नाही आणि हा जर चोर मला सापडला तर याला काठीच्या 2 थोपट्यामध्ये मी आडवं केल्याशिवाय सोडणार नाही। मग हा दुसऱ्या दिवशी शेळीला पुन्हा खाया पियाला घालतो, गच्च करतो आणि संध्याकाळी कोट्यामध्ये नेऊन बांधतो आणि आज मात्र चोर धरायचा आहे म्हणून कोट्याच्या बाहेर बाज टाकतो, त्यावरती निवांत काठी उशाला घेऊन झोपतो आणि कायम जागसुदच रात्रीच्या 1-2 वाजल्या आणि त्याच वेळेला शेतकरी जागाच आणि एकाएकीच त्याच्या कानावरती आवाज पडतो, चर्र चर्र चर्र, आणि त्यावेळेला शेतकऱ्याच्या लक्षामध्ये येतं की चोर आलाय आणि आपल्या शेळीचं दूध काढतोय म्हणून। हा तसाच लगबगीने आपल्या उशाची काठी घेतो आणि धावतच कोट्यामध्ये त्या चोराला बडवण्यासाठी जातो। पाहतो तर काय, कोट्यामध्ये चोर नाही, मात्र ही जी आणलेली शेळी आहे ही शेळी मात्र स्वतःचं दूध स्वतः पिते आहे। तेव्हा शेतकऱ्याच्या लक्षात आलं की मी आणलेली शेळीचं दूध कुणी चोरत नाही, तर ही शेळी स्वतःचं दूध स्वतः पिते आहे आणि स्वतःची दूध पिणारी शेळी कोणतंही जनावर हे त्या घराला अशुभ असतं आणि मग हा शेतकरी मात्र त्याच दिवशीच्या शेळीला दावा लावतो आणि हा शेळी घेऊन बाजारामध्ये जाऊन
हिला खटकाला विकून येतो। म्हणजे यामधून एकच गोष्ट सांगायची आहे की आपण सुद्धा या दूध देणाऱ्या शेळ्या आणल्या। आपण येवल्याची, आपल्याला वाटलं येवल्याची शेळी दूध देईन, आपल्याला वाटलं नागपूरची शेळी दूध देईन, आपल्याला वाटलं परळीची शेळी दूध देईन, आपल्याला वाटलं बारामतीची शेळी दूध देईन, परंतु या साऱ्या शेळ्या खट्या निघाल्या आणि आता या खट्या शेळ्या खाटकाला ऐकल्याशिवाय पर्याय नाही। आणि त्या विकण्याचा दिवस मात्र हा लोकशाहीचा उत्सव आलेला आहे आणि ह्या उत्सवामध्ये आपण मताच्या अधिकारानं याचा बाजार करणार, हा मात्र निर्धार आजच्या ठिकाणी करायचा आहे। या देशातील महान क्रांतिकारक भगतसिंग यांना फाशीची सजा झाली आणि भगतसिंग जेलमध्ये होते आणि त्याच वेळेला रक्षाबंधनचा दिवस जवळ आलेला होता, म्हणून त्यांची बहीण प्रकाशजी कौर या त्यांना भेटण्यासाठी जेलमध्ये गेल्या आणि भगतसिंगाची भेट त्यांच्या बहिणीने घेतली आणि भेट घेत असताना त्यांच्या चर्चेमधून बोलत असताना भगतसिंग त्यांच्या बहिणीला म्हणजे प्रकाशजी कौर यांना म्हणाले की कौरजी, मैं लड़ रहा हूँ गोरों के खिलाफ और तुम सबको लड़ना है इन कालों के खिलाफ जो देश आज़ाद होने के बाद इस देश में भ्रष्टाचार करेंगे। आज भगतसिंगाची भविष्यवाणी खरी होताना दिसत आहे। आज आपल्या देशामध्ये सगळीकडे भ्रष्टाचारानं थैमान घातलं आहे। कोणताच भ्रष्टाचार हा शेकड्यात अजिबातच नाही, तर हा इथला भ्रष्टाचार हा हजारो कोटीमध्ये आहे। या देशाच्या नरडीवर सुरा ठेवून विजय मल्ल्या, नीरव मोदी यासारखे दरोडेखोर देशाला हजारो कोटीचा गंडा घालून पसार झाले आहेत। या चोट्ट्यांना या देशातून बाहेर काढणारे हात कोणते आहेत याचा विचार व्हायला पाहिजे। आणि खरोखरच भगतसिंग जर आज असते तर ते नक्कीच उद्विग्न मनाने म्हणाले असते की कोई नोटों के लिए मरे, कोई ओटो के लिए मरे, अगर होते भगत सिंह तो कहते यार सुखदेव हम किन हराम जादों के लिए मरे। आज कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत। कायद्याचा धाक कोणालाच राहिलेला नाही। भर दिवसा नंग्या तलवारी घेऊन रस्त्यावरती गुंड फिरत आहेत। बेछूट गोळीबार करून सर्रास मुर्दे पाडले जात आहेत। सगळीकडे दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। एवढंच नाही तर भर दिवसा भर रस्त्यावर आपल्या लेकी बाळीवरती हल्ले व्हायला लागले आहेत। घरातून बाहेर पडलेली लेक घरी जिवंत येईल का नाही याची मायबापांना काळजी लागून राहिलेली आहे। मागे पुण्यामध्ये MPSCची तयारी करणाऱ्या मुलीवरती धारदार चाकूने हल्ला झाला। तिथं जर लेशपाल जवळगे नावाचा तरुण नसता तर या मुलीला त्यानं फाडून काढलं असतं। कायदा सुव्यवस्था इथं तिचे पार वाटोळं झालेलं आहे। आज दुर्दैवानं असं म्हणावं लागतंय की हाच तो छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे का, जिथं स्त्रीला घरातल्या देवाऱ्यातील देवता म्हटलं जायचं, जिथं स्त्रीच्या केसाला जर हात लागला तर त्याचे हात कलम केले जायचे आणि बलात्काऱ्यांचा चौरंगा करून गावाच्या वेशीवरती ठेवला जायचा। हाच तो शिवरायांचा महाराष्ट्र आहे का? आणि मागच्या निवडणुकीमध्ये तर तुम्ही खूप घसे फाडू फाडू म्हणायचा की छत्रपतीचा आशीर्वाद आणि चला देऊ फलाण्याला साथ, आणि तुम्हाला ही साथ घेऊन हीच तुम्हाला शिवशाही आणायची होती का? या शिवशाहीच्या नावाच्या आडून तुम्हाला ही मोगलशाही आणायची होती का? याचा मात्र जाब विचारणं या महाराष्ट्राच्या जनतेचं आता काम बनलेलं आहे। तुमचा एक आमदार भर पोलीस स्टेशनमध्ये सर्वसामान्य माणसाला गोळ्या घालतो। तुमचा एक आमदार लेकी बाळींना उचलण्याची भाषा करतो आणि वरून जय श्रीरामचे नारे देतो। तुम्हाला जय श्रीराम म्हणून तुम्हाला हेच असं मोगलाईच्या विचारांचं रामराज्य आणायचं आहे का? पोचता है भारत, विचारत आहे महाराष्ट्रातील जनता। आज उद्विग्न होऊन म्हणावंसं वाटतंय कि हर गली हर चौराहे पर बेटियां लाचार है, कहा गए वो भड़वे जो कहते थे कि हम भी चौकीदार है। ज्यावेळी या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते त्यावेळेस त्यांनी स्वतः जातीनं लक्ष घालून या मुंबईतील गुंडांचा इन्काउंटर केला आणि त्या जनतेला मोकळा श्वास दिला। जेव्हा या महाराष्ट्राचे दुसरे गृहमंत्री म्हणून RR पाटील आले त्यांनी या गुंडाचा फाजील लाड केला नाही। त्यांनी सुद्धा या गुंडाला गन पॉइंटवर घेऊन त्यांच्या छातीची चाळणी करून टाकली। असे मुख्यमंत्री या महाराष्ट्राला असणं गरजेचं आहे। अशी कायदा सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये गरजेची आहे।
असं सुशासन या महाराष्ट्राला गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपण डोळसपणे विचार करून मतदान करणं गरजेचं आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या सामान्य माणसाला खूप मोठं केलेलं आहे। त्याच्या बोटामध्ये सरकार निर्माण करण्याची ताकद दिलेली आहे। तेव्हा आपण आता विचार करून या मताचा अधिकार बजावला पाहिजे आणि या मस्तवाल सरकारच्या बुडावर लाथा देऊन यांना पुन्हा खाली त्या सत्तेच्या खुर्चीवर उतरलं पाहिजे। हा संकल्पाच्या सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण करूया आणि मग आपण पुढल्या जनतेला म्हणूया की आता तुम्ही हे सरकार ठेवणार की लाथा घालून यांना खुर्च्यावरून उतरणार, काय करणार, ठेवणार की लाथा घालणार, अशा पद्धतीने तुम्ही जनतेमध्ये समोर विचारा। आणि त्यानंतर भाषणाचा शेवट करत असताना तुम्ही म्हणा की जब जब जुल्मी जुल्म करेगा सत्ता के गलियारों से चप्पा चप्पा गूंज उठेगा इनकलाब की नारों से। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण भाषण करा आणि आपल्या घणाघाती भाषणानं सभा गाजून काढा। लक्षात ठेवा, हे भाषण भाजप विरोधी आहे, नाहीतर तुम्ही भाजपच्या स्टेजवर जाऊनच हे भाषण वाजवाल म्हणजे भाजपलाच तुम्ही घरचा आहेर दिल्यासारखं होऊन जाईल। नवीन भाषण करणाऱ्याला मी एवढंच सांगेल कि जिंदगी में संकट का हर दरिया पार होगा, जिंदगी में संकट का हर दरिया पार होगा, थोड़ी सी हिम्मत रखिए, देखना एक दिन चमत्कार होगा। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि भाषण शिकणाऱ्या आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी या भाषणरंग चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन विषय घेऊन। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।